मंडळी नमस्कार. तुळ राशीच्या चतुर्थात असणारे 4 ग्रह, पंचमात असणारा राहू, भाग्यस्थानात असलेला गुरु आणि त्याच्यातून येणाऱ्या या लोकांच्या संतुलित नक्षत्रावर म्हणजे स्वाती नक्षत्राचा मालक हा स्वतःच पंचमात बसल्यामुळं, स्वतःच्या नक्षत्रात असल्यामुळं काय फळ या फेब्रुवारी महिन्यात देईल हे मी तुम्हाला पुढे या व्हिडिओत सांगणार आहे. मंडळी नमस्कार. नक्षत्र आणि ग्रह निर्देश या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मी स्वागत करतो. मी राहुल कुलकर्णी. मी तुम्हाला या तुळ या राशीचे भविष्य, फेब्रुवारी महिन्याचे 2026 भविष्य मी तुम्हाला पुढे सांगणार. त्याच्यातून स्वातीसारखं नक्षत्र, त्याच्यातून विशाखासारखं गुरु महाराजाचं नक्षत्र आणि या चित्रा नक्षत्राचा समावेश या तुळ राशीमध्ये आहे. या तुळ राशीचे लोक न्यायी असतात, विचार करून बोलणारे असतात, विचार करून सांगणारे असतात. बरेच वेळेला लोकांचं म्हणणं हे ऐकून घेतात. फार संतुलित वृत्ती असते. विशेष करून बोलण्यातलं संतुलन, राहण्याचं संतुलन यांना असतं. बरीचशी कला असते. बरेचसे प्रकारचे नवीन सर्च करण्याची यांची इच्छा असते. नवीन कार्यामध्ये लवकर इन्व्हॉल्व होतात आणि नवीन कार्य चांगल्या पद्धतीने ते कडेला घेऊन जातात. मे महिना हा कसा जाईल मी तुम्हाला सांगणार आहे. सध्या चालू असलेल्या 4 ग्रहांच्या युत्या तुमच्या चतुर्थ स्थानात आहेत. अगोदरच तुम्ही खूप मोठी क्रांती तुमच्या स्व ठिकाणी असलेल्या ठिकाणी करत आहात. तुमच्या कामारूपाने तुमची क्रांती होत आहे. पंचमातील राहू हा तितकाच उपयोगी तुम्हाला करत आहे, कारण हा शतत राशीचे हे 4 ग्रहाचे संक्रमण निरंतर 15 दिवस असल्यामुळं ही 15 दिवस तुम्हाला अनेक प्रकारे कार्यक्षेत्रात, व्यापार आणि व्यापार क्षेत्रामध्ये प्रगती करवणारे आहे. तुळ राशीला येणाऱ्या 12 तारखेनंतर जो सूर्य संक्रमण होईल आणि 5 आणि 4 तारखेला बुध आणि शुक्र जेव्हा राहू सोबत जातील, त्यावेळेला त्यांची एकदम व्यापार करणारी बुद्धी, कुठेतरी धनाच्या मागे लागणारी बुद्धी ती चिकित्सेमध्ये जाईल. मित्र हो, हे कसं, याचं उत्तर काय असेल, हे कशा पद्धतीने निर्माण केलं जाईल, याच्या मागलचं मूळ कारण काय, असं प्रत्येक गोष्टीला प्रत्येक क्षेत्रातील माणसांना विचार यायला सुरू होतील की तुम्ही कुठल्याही गोष्टीच्या बुडापर्यंत किंवा चिकित्साच्या रूपानं त्याच्या संशोधनामध्ये तुम्ही लागतात. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांच्या परीक्षांची चाहूल सुद्धा असेल आणि त्यामुळे तुमची थोडी चिकित्सा आणि धावपळ, मुलांच्या परीक्षा या दोन्हीमध्ये तुमची धावपळ मात्र उडणार आहे. मित्र, तर तुळ राशीला हा महिन्यातले हे 15 दिवस आणि या 15 दिवसातली ही येणारी शिवरात्र म्हणजे 14 तारखेपर्यंतचा हा दिवस जो काळ आहे, तो काळ फार उत्तम आणि फार अत्यंत असा शुभ त्यांच्यासाठी जाणार आहे. 14 तारखेपासून नंतरच्या पंचमातील 5 ग्रहांच्या युत्या या त्यांना अनेक प्रकारे शिकण्यासाठी, जाणून घेण्यासाठी आणि शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी उत्तम काळ असेल. त्यांना फेब्रुवारी महिन्यात ज्या कोणी विद्यार्थ्यांची परीक्षा येत असेल आणि ते जर का 12वी किंवा अशा काही मोठ्या परीक्षाच्या कुठे परीक्षेला बसलेले असतील तर त्यांच्यासाठी उत्तम काळ अभ्यासाच्या लोकांसाठी हा जाणार आहे. खूप मोठ्या अभ्यासात त्यांच्या प्रगती होतील. जे स्पर्धा परीक्षा देत असतील त्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा त्यांना यश मिळण्याचा काळ हा तुळ राशीच्या लोकांना जाणार आहे. या महिन्यात तुम्ही फक्त तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तुमच्या आरोग्यासोबत खर्चाची तुम्ही काळजी घ्या. या 2 गोष्टीची काळजी घेत निरंतर विष्णू भगवंताची सेवा करा. दिवशी विष्णू भगवंताच्या मंदिरामध्ये जाऊन तुलसी अर्चना करावी, तुलसी अर्पण करावी, म्हणजे त्यांना अत्यंत असे उत्तम आरोग्य प्राप्त होईल. प्रत्येक दिवशी घरामध्ये निरंतर त्याने व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करावा आणि या महिन्यातील येणाऱ्या अनेक प्रकारच्या आरोग्याच्या अडचणीवर मात करून घ्यावा. मित्र हो, ग्रह हे आपल्या पत्रिकेमध्ये आपल्या केलेल्या पूर्वसंचित कर्माचे फळ घेऊन येलेले असतात आणि या पूर्वसंचित कर्मानुसार आपल्याला ते ग्रह फळ देत असतात. ग्रह एक प्रकारे विष्णू भगवंताचेच एक प्रकारे अवतारित असून प्रत्येक ग्रहाला वेगवेगळं कार्य असं नेमून दिलेलं आहे. शनी महाराजांची गती अतिशय संथ, शिथिल, निवडपूर्वक आणि एकदम म्हणजे निवांत चालणारा हा ग्रह असल्यामुळं आणि तो ग्रह तुमच्या 6ष्ठ स्थानात असल्यामुळं तुम्हाला सेवा करण्यासाठी उत्तम आहे. तुम्हाला वडीलधाऱ्या लोकांची सेवा केला तर तुम्हाला उत्तम फळ मिळेल. तुम्ही अनेक प्रकारे समाज संस्थेमध्ये सेवा केला तर उत्तम फळ मिळेल. तुमच्या या दैनंदिन जीवनातून अनेक कार्यातून एक दिवस तरी सामाजिक सेवेसाठी जर खर्च केलात तर तुम्ही या येणाऱ्या अनेक प्रकारच्या त्रासापासून किंवा अनेक प्रकारच्या आरोग्याच्या कष्टापासून तुम्हाला मुक्तता मिळेल. विनाकारण बरेच वेळेला कुठलं तरी आपण बरंचसं काही पाहतो की अशा पद्धतीने या राशीला हा रचा नसून तुम्ही सेवेनं या ग्रहाची कृपा प्राप्त करून घेऊ शकता आणि सेवा केल्यानं तुम्हाला हा ग्रह कृपावान असेल. तर मित्र हो, तुळ राशी अतिशय भक्तिमार्ग करणारी राशी आहे. संतुलित राशी, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉम्प्ट असणारी राशी आणि या ग्रहावरती, या राशीवरती जर परत सेवाभाव निर्माण झाला आणि तुम्ही केलेली सेवा ही मात्र त्या ग्रहाला नक्कीच प्रतिकूल असलेला ग्रह अनुकूल करेल आणि तुम्हाला हा महिना व्यवस्थित काढेल. मंडळी, मी तुम्हाला या महिन्यासाठी तुमच्या आरोग्यासाठी मंगलमय असे दत्तचरणी प्रार्थना करतो. तुम्ही या कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी असे प्रत्येक महिन्याला
मास राशी भविष्य आणि तेही नक्षत्रानुसार अनेक प्रकारची विविध माहिती मी तुम्हाला आणेन. कृपया या डिस्क्रिप्शन दिलेल्या नंबरवरती काही शंका असतील तर व्हॉट्सअप करा. मी त्यांना रिप्लाय देईल. धन्यवाद.